तुम्हाला पण नेहमी साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी खायचा कंटाळा आलेला आहे ना, तर आज आपण वेगळं काहीतरी बनवूया. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहे. तर याची आपण साल काढून घेऊया आणि आपल्याला आता हे बटाटे मॅशरच्या साहाय्याने किंवा हाताने असे मॅश करून घ्यायचे आहे. तर आता आपले बटाटे हे छान असे मॅश झालेले आहे आणि आता आपण याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं, तर ते टाकून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. इथे मी पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर ती देखील इथे टाकली तरी चालते. आणि तुम्हाला जर हे वडे अजून चटपटीत बनवायचे असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा इतकी साखर टाकली तरीही चालेल. तर आता आपलं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे. आता याचे आपण अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर 3 बटाट्यांपासून इथे आपले 5 वडे हे तयार झालेले आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी इतकं शिंगाड्याचं पीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर खूप पातळ नाही बनवायचं आहे. वड्यांना छान असं वरून लागेल ह्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि आपल्याला हे वडे अशा पद्धतीने वरून मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे तेलामध्ये सोडून घेऊया. तर इथे 2 वडे मी हे तेलामध्ये सोडलेले आहे आणि 2 मिनटं झाले की आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा सोनेरी कलर आलेला आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे आहेत. तर आता आपले उपवासाचे हे बटाटे वडे तयार झालेले आहे. खूप छान कुरकुरीत आणि चवीला देखील छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.